सहकार क्षेत्रातील एक मोठी आणि अभिमानास्पद बातमी समोर येत आहे। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उंचावण्यासाठी एका वेगळ्या आणि आधुनिक पद्धतीने काम करण्याचा निर्धार बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। शेतकरी हाच बँकेच्या कामाचा मुख्य केंद्रबिंदू असून आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक कारभार आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडताना जयंत पाटील यांनी सांगितले की 10 जुलै 2026 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय तब्बल 8,175 कोटी रुपयांवर पोहोचलाय। यामध्ये 4,493 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 3,684 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचा समावेश आहे। अत्यंत कमी कालावधीत 10,000 कोटी रुपयांचा व्यवसाय आणि 1,000 कोटी रुपयांचा स्वनिधी गाठण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट बँकेने समोर ठेवले। तसेच बँकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी नुकतेच 200 उच्च शिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। रायगड जिल्हा बँकेने देशातील विविध तारेकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होण्याचा बहुमान मिळवलाय। महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन आणि बायोमेट्रिक पद्धतीने पीक कर्ज वितरण सुरू करून बँकेने इतिहास रचलाय। महाराष्ट्रातल्या 31 जिल्हा बँकांमधली एक लीडिंग बँक तर आहेतच। त्यानंतर भारतात सुद्धा एक अतिशय महत्त्वाच्या गोष्टी करण्यामध्ये रायगड जिल्हा बँक, नाबार्डचा कुठलाही कार्यक्रम असेल, सहकार खात्याचा कुठलाही अजेंडा असेल तर आम्ही कायम लीडिंग असतो। पण हे सांभाळत असताना आमची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी रायगड जिल्ह्यासाठी आहे। आज आपल्या 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही रायगड जिल्ह्यातल्या अतिशय चांगल्या संस्थांचा सत्कार केला। एक रायगड जिल्हा बँक म्हणजे जिल्हा बँककडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्याचा महत्त्वाचा आम्ही प्रयत्न करतो। आम्ही अतिशय प्रोफेशनल पद्धतीने बँकिंग करतो। आमच्या सुदैवाने आमचे आदरणीय चेअरमन जयंत पाटील साहेब, माझे आमदार, सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, आम्ही स्वतःला सहकारी बँक या फॉर्म्युला ठेवून सुद्धा अतिशय प्रोफेशनल पद्धतीने काम करताना आम्ही नुकताच 8,000 कोटीचा टप्पा पूर्ण केला, जो गेल्या 4.5 वर्षामध्ये आम्ही 3,500 कोटीची बँक 8,000 कोटीची झालो आणि ओन फंड आता आम्ही 800 कोटी आहेत जे 1,000 कोटीपर्यंत झालो। तर या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा आमच्या आहेत। जिल्ह्यातला सहकार टिकला पाहिजे, जिल्ह्यातल्या सगळ्या बँकिंग व्यवस्था सुधारली पाहिजे, असा आम्ही सतत प्रयत्न करत राहतो। सर, काय सांगाल, कृषी क्षेत्रामध्ये देखील बँक चांगल्या पद्धतीनं काम करते, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण बळ देत आहे? रायगड जिल्ह्यातलं जे शेती कर्जाचं जे वाटप होतं, ज्याला STSA असं म्हणतात, सीझनल ऑपरेशन्स, ॲग्रिकल्चर ऑपरेशनसाठी दिलं जाणारं क्रेडिट, जे किसान क्रेडिट कार्ड पद्धतीमध्ये जातं, तर रायगड जिल्ह्यातलं हे सगळं क्रेडिट विकास संस्थांमार्फत होतं। आणि रायगड जिल्ह्यासाठी आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांकडून जे टार्गेट मिळतं, तुम्ही जर गेल्या 10 वर्षात जरी पाहाल तर रायगड जिल्ह्यातलं सर्वात जास्त शेती कर्जाचं वाटप आपली रायगड जिल्हा बँक करत असते। आणि यावेळेला हे करत असताना हे जे वाटप होतं ते टेक्नॉलॉजिकली आम्ही काय केलं, जे विकास संस्थांचं संगणकीकरण केलं आणि यावर्षी त्याच्या 1 टप्पा पुढे जाऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांचा आम्ही बायोमेट्रिक ॲक्सेस पद्धतीने ॲक्च्युअल कर्जदार समोर आला पाहिजे, त्यानंतर त्याचा डिजिटल सातबारा आम्ही चेक करतो, त्या असंही कुठेही त्याचा गैरवापर होऊ नये त्या सिस्टमचा, इतकं टेक्नॉलॉजी त्याच्यात आणली। आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जो अजेंडा आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आम्ही त्याच पद्धतीने ऑलरेडी ही गोष्ट आम्ही जवळजवळ 2013 पासून करतोय। हा आमचा विशेष आहे की शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट डायरेक्ट शेतकऱ्याला भेटला पाहिजे आणि त्यांना योग्य आणि वेळेत कर्ज वाटप झालं पाहिजे। आणि हे करत असताना आम्ही सरकारच्या वेगवेगळ्या कर्जमाफीसारख्या योजना असतात त्या सुद्धा आमच्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, प्रोत्साहनपरचे आता ज्योतिराव आता जी योजना चालू आहे त्या अशा वेगवेगळ्या योजनांचा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करतो। 8,000 कोटीचा टप्पा गाठलेला आहे। पुढच्या काही वर्षामध्ये आपलं काय टार्गेट आहे नेमकं? कशा पद्धतीचं बँकेचं यशोगाथा आपली वाढली पाहिजे? 8,000 कोटी हा जो एक बेंचमार्क सेट केला, आत्ताच आमच्या चेअरमन साहेबांनी AGM मध्ये जसं डिक्लेअर केलं, आम्ही पुढल्या आर्थिक वर्षाच्या एंडपर्यंत आमचा प्रयत्न नक्की राहील की 10,000 कोटी, पण अगदी एखाद महिना 2 महिने क्रॉस झाले, पण आमचं 2028 जो आहे पुढचा येणारा, आता मार्च 27 आहे, मार्च 28 पर्यंत आम्ही 10,000 कोटीची बँक नक्की झालेलो असू आणि 1,000 कोटीचे स्वनिधी असतील, ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल। जेव्हा 10,000 कोटीचा व्यवसाय होतो पण आमच्या आज स्वतःचे 1,000 कोटी आहेत, ही फार मोठी अचिव्हमेंट आहे। कारण लोकांचं डिपॉझिट देऊन आपण कर्ज देतो, पण हे याच्या पलीकडे जाऊन स्वतःचे निधी आहेत। आज नुसतं आमचं मॅनेजमेंट कॉस्ट आहे, सगळे खर्च आमच्या स्वतःच्या पैशातूनच भागतील, एवढी बँकेची स्वतःची आर्थिक स्थिती आज भक्कम केली आहे आणि हेच आमचं असंच प्रकारे वाढत जाण्याचं आमचं उद्दिष्ट कायम राहील। अनेक पुरस्कार या बँकेला मिळालेले आहेत। यामागं
कुणाचं नेमकं यश आहे, कुणाचे कष्ट आहेत? अर्थातच हे अगदीच म्हणजे अगदी त्याला काय दुसरा विषयच नाही की आमचे चेअरमन जे आहेत जयंत पाटील साहेब, आता मी आत्ताच एक 7 जुलैला त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासह बोललो की आमची दिवसाची सकाळची सुरुवातच 7 वाजता त्यांच्या फोनने होते. अगदी 365 दिवसचा प्रवास असतो आमचा, की ही आमच्या होणाऱ्या वेगवेगळ्या बोर्ड मीटिंग असतील, मग त्या अनुषंगाने आम्हाला नाबार्डचे काही टार्गेट्स असतात, सहकार खात्याचे असतात, कलेक्टर साहेबांचे असतात, कृषी विभागाचे असतात. पण हा जो ओव्हरऑल जो आमचा जो परिवार आहे तो आमच्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करतोय. पण महत्त्वाचं जे आहे, सगळे ग्राहक महत्त्वाचे, सगळ्या संस्था महत्त्वाच्या आहेत, सगळ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था यांचं या यशामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचे माझे कर्मचारी, या कर्मचारी एकजुटीने अतिशय टेक्निकली साऊंड लोक, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर ही आमच्या सगळ्या यशाची सक्सेस स्टोरी आहे. एवढं मला सांगायला नक्की आवडेल. धन्यवाद. मस्त. ज्या विविध आमचे सभासद आहेत, ज्या या बँकेचा मूळ जो पाया आहे तो विविध कार्यकारी संस्थांचा आहे. विविध कार्यसंस्था आज सगळ्या फायबल आहेत, सगळ्या संस्था या प्रॉफिटवर आहेत आणि कमीत कमी मॅनपॉवर वापरून विविध कार्यसंस्थांचा पण कारभार चालू आहे. आणि म्हणून या 62व्या जनरल सभेमध्ये बोलताना या बँक ही 8,000 कोटीची उलाढाल करते आणि यावर्षी जवळजवळ 110 कोटी रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तरतुदी करून वेगळ्या तऱ्हेचं एक वेगळं काम आहे आणि विशेषतः 0 MP आहे. गेली जवळजवळ 30-25 वर्ष अवर्ग सतत बँकेला ऑडिटमध्ये पण मिळतो आणि नाबार्डच्या इन्स्पेक्शनमध्ये पण मिळतो. म्हणून बँकेची उलाढालमध्ये वाढताना बँकेचे कर्मचारी आणि माझे संचालक यांची खऱ्या अर्थानं मेहनत आहे आणि मला वाटतं त्याच पद्धतीचं काम पुढे चालेल. आता देशातल्या विविध असलेल्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये सर्व नफ्यात राहणारी ही बँक, आणि त्यामुळे मला वाटतं की एक वेगळ्या तऱ्हेनं बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपूर्ण योजना आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत त्या राबवण्याचं काम आम्ही केलं. या बँकेमध्ये 4% कर्ज द्यायचं काम पहिल्यांदा आम्ही केलं, नंतर 0% मागावून कर्ज दिलं आणि ते देशामध्ये जे आज 0% कर्ज मिळते त्याचा पाया रायगड बँकेने केलेला आहे. भाई, अत्याधुनिक आणि संगणकीकृत आपले बँक सध्या सर्वच आपल्या ज्या शाखा आहेत त्या होत आहेत. काय पुढच्या काळामध्ये अधिक प्रगती आपली साधली जाणार आहे? डिपॉझिट वाढवणं आणि मायक्रो फायनान्स कसं करता येईल हे बघण्याचं काम आपण या ठिकाणी करायला मागतो पुढल्या याच्यामध्ये. आणि आज जवळजवळ रिकव्हरी करण्याचं काम, ॲग्रिकल्चर रिकव्हरी जवळजवळ 100% आज आमची आहे, जी चालू वर्षाची 98% आहे. परंतु मागच्या या सगळ्या गोष्टीमध्ये हे करत असताना आजसुद्धा शेतीचे पूरक आणि क्रॉप हे बदललं गेलं पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे. आज बँकेच्या वतीनं ड्रॅगन फ्रूट, बांबूची लागवड करणाऱ्या तरुण क्वालिफाईड शेतकऱ्यांचा आम्ही आज सत्कार केला, जेणेकरून त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि ही क्रॉप चेंज करून त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला उत्पन्न वाढेल आणि पावसाच्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पाऊस आज वेळापत्राप्रमाणे पडत नाही, त्याच्यावर मात करून त्याचा अभ्यास करून काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. भाई, रायगड जिल्ह्यामधल्या अनेक बँका बुडीस निघालेल्या आहेत किंवा बुडालेल्या आहेत, मात्र अशातच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक राज्यात आणि देशात आदर्श उभा करत या ठिकाणी यश संपादन करते आणि प्रगतीपथावर आहे. या यशाचं नेमकं गमक काय? नाही, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या विश्वासाने काम केलं, अधिकाऱ्यांनी केलं आणि अधिकाऱ्यांनी जसं आपलं आधुनिकीकरण होतं आहे त्या आत्मसात करण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळेच हे यश आम्हाला मिळालेलं असं वाटतं.
कृषी व्यवसायाला अधिक ताकद देण्यासाठी देखील बँक पुढाकार घेते. काय नेमकं या वेळेला नाही वेगळ्या त्याला नुसतं देत नाही तर त्याचं मार्केटिंग पण मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्या कृषीबरोबर मत्स्य व्यवसाय हा जो 700 या किलोमीटरमध्ये 720च्या किलोमीटरमध्ये कोकणामध्ये आहे त्याला पण पूरक देऊन त्याला पण सोचीचा दर्जा दिला. मीनाक्षी पाटील बंदर आणि मच्छीमार मंत्री असताना त्यांनी हा मागणी केली आणि ती त्याचं सातत्य ठेवलं. त्याचं आज फळ मिळालेलं आहे आणि तो शेतीच्या ला ज्याप्रमाणे फायनान्स क्रॉपचा मिळतो त्याप्रमाणे फिशला मिळणार आहे. त्याच्यावर पण मी स्वतः लक्ष घालून त्याला कसं प्रोत्साहन मिळणे बघण्याचं काम मी करणार आहे. आज कर्जमाफीमध्ये सगळ्यांचे पैसे आज आहेत 2-4 दिवसात ते अकाउंटला पण येतील. कर्जमाफीमध्ये नाही आहे आणि आम्ही कमीत कमी कर्ज माफी घेणारे आम्ही आहोत पण त्याच्यावर आम्हाला प्रोत्साहनची पण मिळणार आहे. ते काय शेतकऱ्यांना नाही प्रोत्साहनची जी मिळालेली आहे. आम्ही विधिमंडळात असताना सातत्याने ही मागणी करतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज तर त्यांनी 50,000च्या ऐवजी 2 लाख जाहीर केलं काल सभागृहात. त्याचा पूर्ण मला तपशील मिळू शकला नाही पण ती तशी जे असेल मी त्यांचं अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांचं.